जे ऍप्लिकेशन झाले. आता मेडिसिन मध्ये आपले जेनेटिक इंजिनिअरिंगचं काय काय ऍप्लिकेशन्स असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल दी इन्सुलिन प्रोडक्शन. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं ना की इन्सुलिन जे आहे ते एक हॉर्मोन असतं जे डायबिटीसच्या पेशंट्सला गरजेचं असतं आणि ज्याच्या प्रोडक्शनच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी बाधा आल्यामुळे तो पेशंट जो आहे तो इन्सुलिन नावाचा हॉर्मोन प्रोड्यूस करू शकत नाही आणि तो इन्सुलिन नावाचा हार्मोन प्रोड्यूस न झाल्यामुळे प्रोड्यूस न झाल्यामुळे काय होतं की त्या माणसाला च्या ब्लडमध्ये शुगर जी आहे ती अकुमुलेट व्हायला लागते, जास्त प्रमाणात गोळा व्हायला लागते आणि त्याच्यामुळे त्या माणसाला डायबिटीस नावाचा आजार होतो. ते आपण बघू. मग जेनेटिक इंजिनिअरिंगचा उपयोग करून काय केलं की दी इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन इज इन्सर्टेड इनटू दी बॅक्टेरियम इकोलाई टू प्रोड्यूस दी सिंथेटिक इन्सुलिन. ठीक आहे ना. काय केलं, त्या जीनला एका बॅक्टेरियामध्ये ऍड करण्यात आलं आणि त्या बॅक्टेरियामधून मग इन्सुलिन नावाचा जो प्रोटीन आहे तो हॉर्मोन आहे तो प्रोड्यूस करण्यात येऊ लागला. अगोदर काय होत होतं की जसं ह्युमन्स मध्ये इन्सुलिन प्रोड्यूस होतं तसं ॲनिमल्समध्ये पण, ॲनिमल्सच्या पॅन्क्रियाजमध्ये पण इन्सुलिन प्रोड्यूस होतं. मग व्हायचं काय की गाय आणि तुमचा सुअर किंवा डुक्कर, ते व्हाईट कलरचे फॉरेनचे डुक्कर असतात, ते त्यांना मारून त्यांच्या पॅन्क्रियाजला एक्स्ट्रॅक्ट करून त्यांच्या पॅन्क्रियाज मधून मग इन्सुलिन जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट केला जायचा आणि मग तो मार्केटमध्ये विकला जायचा. त्याच्याने व्हायचं काय की ॲनिमल्सला किल करावं लागायचं. पण आता जेनेटिक इंजिनिअरिंगचा उपयोग करून आपण ती कत्तल रोखलेली आहे मायक्रो बायोटेक्नॉलॉजिस्टने आणि ती कत्तल रोखल्यानंतर मग आता तुम्हाला so you can see that with the help of genetic engineering in medicine sector we had produced the insulin by transforming the insulin gene into the bacterium E. coli. Next treatment is the production of growth hormones to treat the growth retardation dwarfism. आता ग्रोथ हॉर्मोन्स जे आहेत ते मानवामध्ये प्रोड्यूस झाले तरच माणसाची ग्रोथ जी आहे ती नॉर्मली होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये ही जे हॉर्मोन्स आहेत ग्रोथ हॉर्मोन्स हे प्रोड्यूस होत नाही, त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ जी आहे ती वय वाढत जातं पण शारीरिक ग्रोथ कमी राहून जाते. So and also like that there are different diseases related to the hormone infunctionality, genes related to the hormone production, त्यांची इनफंक्शनॅलिटी मुळे काही डिसऑर्डर्स होतात. सो ते हॉर्मोन्स आपण विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग आपण आयदर बाय दी जीन ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक और जीन थेरपीचा उपयोग करून डायरेक्ट त्या माणसामध्ये तो जीन इंट्रोड्यूस करू शकतो किंवा ते हॉर्मोन्स आर्टिफिशियली प्रोड्यूस करून मग आपण त्या व्यक्तीमध्ये ते इंट्रोड्यूस करू शकतो, जेणेकरून त्या हार्मोनची डिफिशियन्सी त्याला होणार नाही आणि त्याला वेगवेगळ्या होणाऱ्या आजारांपासून त्याला सामोरे जावं लागणार नाही. वॅक्सिन्स खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या काळामध्ये. वॅक्सिन सगळे लोक डोळ्यात तेल टाकून वाट बघतायत कधी कोरोनाची वॅक्सिन येईल, राईट. सो the production of vaccine is also done by the recombinant DNA technology or genetic engineering only. तर सगळ्यात पहिले the microorganisms such as yeast is used to produce the various antigens used as a vaccine. ही सगळी प्रोसेस तुम्हाला मी अगोदर जे फ्लोचार्ट दाखवले त्या पद्धतीनेच केली जाते, फक्त तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन वेगवेगळा यूज करावा लागतो. एफआय मध्ये तुम्हाला जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. एफआय मध्ये तुम्ही फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा की द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स इज ऑल्सो डन बाय द जेनेटिक इंजिनिअरिंग. ठीक आहे ना. बाकीचं डिटेल तुम्हाला SYTY मध्ये जेव्हा SYTY चा सिलेबस कम्प्लीट होईल ऑटोमॅटिक तुम्ही TY मध्ये सांगायला लागून जाणार की वॅक्सिन कसं प्रोड्यूस करायचं. ठीक आहे ना. ओके, देन जीन थेरपी अँड ऑल ते तुम्हाला नंतर लक्षात येईल. हे जीन थेरपीमध्ये काय करतात, एक फ्लो चार्ट आहे एक जनरल. ह्युमन्सच्या नॉर्मल सेलला सगळ्यात अगोदर हार्वेस्ट केलं जातं.
हार्वेस्ट केल्यानंतर लॅबमध्ये जो जेनेटिकली मॉडिफाईड डीएनए आहे, रिकॉम्बिनंट डीएनए, तो हार्वेस्ट केलेल्या नॉर्मल सेलमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. मग ती सेल जी आहे ती जेनेटिकली अल्टर्ड असते, मॉडिफाईड असते. मग ती सेल पेशंटच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केली जाते आणि मग ती सेल पेशंटच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केली की ती तिथं ग्रो व्हायला सुरू होते. आणि बिकॉज ऑफ दॅट न्यू जीन, तो जो प्रॉब्लेम असोसिएटेड होता त्या जीन रिलेटेड, तो त्याला क्युअर व्हायला लागतो. असं जनरल एका स्टेटमेंटमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. दॅट इज जीन थेरपी. नाव दी अगेन भरपूर काही आहे जीन थेरपीमध्ये. तुम्हाला आता सांगितलं तर मग ते कन्फ्युजन होईल. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या स्लाइड प्रिव्हेंट करून घेऊ शकतात, नंतर मी तुम्हाला सांगेन. जेव्हा गरज राहील तेव्हा तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये आम्ही दाखवू. मी भरपूर काही काढून ठेवलं होतं, पण तुम्हाला सगळंच एकदम नाही शिकवता येणार. ठीक आहे, आपण ऍग्रिकल्चरल आस्पेक्ट पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सगळं आता एकदम नाही शिकवत. आतापर्यंत जे झालंय ते तुम्ही प्रॉबेबली स्टोअर करून ठेवलं असेल तुमच्याकडे. रिव्हिजन करा.